नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या जिव्हाळ्याची बातमी सरकारकडून आलेली आहे। तुमच्या कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर समाप्त झालेली आहे, संपलेली आहे। महसूल मंत्री, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे की कर्जमाफीच्या बद्दल मुख्यमंत्री लवकरच निर्णायक पाऊल उचलणार आहेत। तसेच उपमुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या जाहीरनाम्यानुसार कर्जमाफी करण्यात येणार असल्याची अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वाची घोषणा करणार आहेत। यासाठी नियमितपणे बँकेकडे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज आता माफ करून त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक ताण बराच कमी होणार आहे। शासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही प्रक्रिया काही दिवसात संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल। या कर्जमाफीच्या निधीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा सुद्धा पूर्ण होण्यास मदत होणार आहे। 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एकूण 150 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातील 80 कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीच्या घोषणेबद्दलची संपूर्ण अपडेट पाहणार आहोत, पूर्ण डिटेल पाहणार आहोत। किती रुपयांची कर्जमाफी सरकारने केलेली आहे, कर्जमाफीसाठी पात्र कोण आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला स्किप करू नका। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक द्यायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळेल, जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही। पुढील हंगामात ते निश्चिंतपणे आपली शेती करू शकतील। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया जिल्ह्यांमध्ये क्रमाक्रमाने लागू केली जाईल आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा लाभ निश्चित मिळेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे आणि त्याची परतफेड नियमितपणे करत आहेत किंवा कर्ज दरवर्षी रिन्यू करत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ही प्रक्रिया राज्य सरकारने अधिकृतपणे सुरू केली असून शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे। आता या संबंधीचा GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन देखील शासनाने जाहीर केलेला आहे, ज्यात कर्जमाफीच्या अटी, पात्र शेतकऱ्यांची यादी आणि पैसे कसे वर्ग केले म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे कशा पद्धतीने पाठवले याबद्दलची स्पष्ट माहिती दिलेली आहे। पुढील भागात आपण हा GR तपशीलपणे जाणून घेणार आहोत, तपशीलवार जाणून घेणार आहोत आणि यासोबत आपण माहित करून घेणार आहोत की कोणत्या अटी पूर्ण केल्यावर शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात निधी मिळेल। त्या अगोदरच आपण पाहूया कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत काय बोलले। मुख्यमंत्री म्हणाले की बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आम्ही आज पूर्ण करणार आहोत। जे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, ते वचन आम्ही आता पूर्ण करणार आहोत। याशिवाय मुख्यमंत्री यांनी सांगितले की कर्जमाफी संबंधी सविस्तर चर्चा करून याबद्दलचा GR अधिकृतपणे जाहीर केला आहे। या GRच्या आधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांना याचा थेट लाभ सुद्धा मिळायला लागला आहे। याशिवाय ते म्हणाले की कर्जमाफी संबंधी व्यापक चर्चा करून याबद्दलचा एक अधिकृत GR निर्गमित केला आहे। या GRच्या आधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळत आहे। हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। याबरोबर त्यांनी या कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत आणि जे शेतकरी अपात्र आहेत त्याबाबतची माहिती देखील पत्रकार परिषदेत दिली। चला तर आपण ती सगळी माहिती सविस्तर पाहूया। आता सगळ्यात आधी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR जारी करण्यात आला। या GR मध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत निधी वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली। यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की बँकेकडून पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या पीक कर्जाची परतफेड
30 जून पर्यंत पूर्ण करतात त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत एकत्रितपणे 60% पर्यंत व्याज सवलत दिली जाईल। ही व्याज सवलत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक ओझ्यावर थोडासा दिलासा मिळेल। आता हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। आता जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। आता सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ही जी 60% व्याज सवलत आहे ही अशा शेतकऱ्यांना दिली जाईल ज्यांचं कर्ज थकीत आहे, म्हणजे जे शेतकरी पीक कर्जाची वेळेवर परतफेड करू शकले नाहीत त्यांच्यावर जमा झालेल्या थकीत व्याजावर ही सवलत लागू होणार आहे। या सवलतीत 60% भाग शासन भरेल आणि उरलेला 40% भाग शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल। यामुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, त्यांच्या कर्जाचा ताण थोडा तरी कमी होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली त्यांना 3% ते 4% पर्यंत व्याजात सवलत मिळते, म्हणजे एकत्रितपणे 7% पर्यंत सवलत लागू होते। यामुळे दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना, थकीत असणाऱ्यांना आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना आर्थिक मदत मिळते। 60% व्याज सवलत ही फक्त थकीत कर्जाच्या व्याजावर लागू होते, म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात रोख स्वरूपात जमा होत नाही आणि थेट उचलता सुद्धा येत नाही। सरकार ही रक्कम थेट बँकेकडे भरते, म्हणजे बँकेला थकीत व्याजाचे 60% मिळतात। शेतकऱ्याला आता फक्त उरलेले 40% व्याज भरावे लागते। यामुळे थकीत शेतकऱ्यांना, म्हणजे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज कमी खर्चात रिन्यू करण्याची सोय होते आणि त्यांचा आर्थिक ताणही बऱ्यापैकी कमी होतो। तर बघा शेतकऱ्यांनो, जे शेतकरी नियमितपणे आपले कर्ज परतफेड करतात आणि जे कर्ज त्यांनी बँकेकडून घेतले आहे ते पीक कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्यात येणार आहे। ही रक्कम थेट खात्यात जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना ती उचलता येते, म्हणजे रोख स्वरूपात शेतकऱ्यांच्या हाती जाते। सध्या या खात्यात जमा होणारी रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाच्या रकमेच्या प्रमाणात ठरवली जाते, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जास्त कर्ज परतफेड केलेलं आहे, कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यांना त्यानुसार अधिक रक्कम मिळते आणि ज्यांनी कमी कर्ज फेडले आहे त्यांना त्यानुसार कमी रक्कम मिळते। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून 4% आणि केंद्र सरकारकडून 3% म्हणजे एकत्रितपणे 7% व्याज सवलत दिली जाते। तर थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 60% व्याज सवलत लागू होते। आता उदाहरणच घ्यायचं झालं, जर तुमचं कर्ज 1 लाख रुपये आहे तर त्या कर्जावरील 60% व्याज म्हणजे जवळपास 60,000 रुपये तुमच्या नावाने बँकेकडे जमा केले जातात आणि जर तुमचं कर्ज 2 लाख रुपये असेल तर त्यावर 1,40,000 रुपये व्याज सवलतीत समाविष्ट केले जाते। ही रक्कम आधीच बँक खात्यात जमा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तात्काळ तुमच्या बँकेमध्ये जाऊन एकदा खात्री करून घ्या की निधी योग्यरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे का। शेतकऱ्यांनो, हे लक्षात ठेवा की ही रक्कम थेट तुमच्या हाती रोख स्वरूपात येणार नाही, पण तुमच्या कर्जाच्या व्याजामध्ये भरपाई म्हणून नक्की लागू केली जाईल, ज्यामुळे तुमच्या कर्जाचा एकूण भार खूप मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे अनुदान थेट वितरित केले गेले आहे। अनेक बँका शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करतात आणि शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज भरावे लागते, त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ही सवलत शेतकऱ्यांना दिली जाते। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन व्याज आधीच भरलेले आहे त्यांना आता त्यांचे व्याज परत मिळणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता विशेष म्हणजे अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा व्याज सवलतीचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा केला गेला आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी बद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट जी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। आता या अपडेटमध्ये, या घोषणेमध्ये तुम्हाला नक्की समजलं असेल की कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे। जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेतलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या। तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।